वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, शिक्षक बंधू भगिनींचं आणि पालकांचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 14 म्हणजेच भाग क्रमांक 14 आणि आज आपण शिकणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 13 मध्ये आपण आयचा उच्चार ई असे असणारे छोटे शब्द त्यांचा वाचन करायचा प्रयत्न केला होता आणि त्याचा सराव केला. तर आजच्या लेक्चर क्रमांक 14 मध्ये आपण तेच कंटिन्यू करणार आहोत. फक्त आयचा उच्चार ई असे असणारे थोडेसे मोठे शब्द वाचायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. ओके, चला तर मग आर यू रेडी? चला आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. लक्ष द्या, या ठिकाणी वर आपला आय आहे आणि आपण काय शिकत आहोत की शब्दामध्ये आय जर आला तर त्याचा उच्चार ई असा करायचा. ई म्हणजे कसा? मागील भागामध्ये आपण शिकलोय की तो ई उच्चार आधीच्या अक्षराच्या उच्चाराला वेलांटी दिल्यासारखा एकत्र करून घ्यायचा. म्हणजे कसा होईल पहा, या ठिकाणी पहा, हा झाला पहिला सिलेबस ड आणि हा ई जो उच्चार आहे हा या ड ला मागून जोडून दिला म्हणजे वेलांटी जोडून दिले जाते. डी एकत्रित उच्चार काय झाला? डी. समोर जाऊया. डिस डिस्क संपला शब्द. डिस्क डिस्क शब्दाचं वाचन करा. डिस्क. डिस्क म्हणजे काय? चकती किंवा ज्याला आपण गोलाकार तुकडा, गोलाकार त्याला आपण म्हणतो डिस्क. शब्दाचं वाचन करा. डिस्क. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा स्वरापर्यंत केला आपण पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? हा ड, त्याला हा ई जोडून घेतला. डी एस एच. एस एच एकत्र आला आहे. डायग्रॅम काय उच्चार होतो? एस एच. हा जर सोबत आला तर याचा उच्चार श असा होतो. आलं लक्षात? चला, एस एच एकत्रित उच्चार झाला श. संपलं. शब्दाचं वाचन करा. डिश डिश डिश. डिश म्हणजे काय? थाळी किंवा जे ताट आपण जेवायला घेतो नाही, ताट, त्याला आपण म्हणतो डिश. शब्दाचं वाचन करा. डिश. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. पहा, आता स्वराच्या आधी दोन अक्षर आले, दोघांचाही उच्चार एकमेकाला जोडत जोडत जायचा. चला, हा काय झाला रे? ड. ड आणि हा र एकत्र जोडले ड्र. काय झालं इथपर्यंत? ड्र. त्याला ई मागून जोडला, आयचा उच्चार जोडला ड्री. इथपर्यंत काय झाला? ड्रीप. 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 ड्रीप म्हणजे काय? ठिबक. ठिबक सिंचन तुम्हाला माहिती असेल आहे का नाही? बऱ्याचशा आपण पिकाला ठिबक सिंचन वापरतो, त्याच्यामध्ये थेंब थेंब असं पाणी गळतं आणि पाण्याची बचत देखील होते. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात ड्रीप. शब्दाचं वाचन करा. ड्रीप. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबस म्हणजे पहिला उच्चाराचा गट. चला, काय होईल? सीएच. सीएच सोबत आलेला आहे. सीएच चा एकत्रित उच्चार च म्हणजे हा इथपर्यंत झाला च. त्याला ई जोडून घेतला मागून ची. ची प. संपला शब्द. चीप. चीप. शब्दाचं वाचन करा. चीप. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारचा. सीएच आहे, परत तोच आहे. सीएच चा एकत्रित उच्चार च, त्याला हा ई जोडून घेतला ची. ची न. संपला शब्द. चीन. चीन. चीन म्हणजे काय? हनवटी. आपली हनवटी असते ना, त्याला आपण म्हणतो चीन. शब्दाचं वाचन करा. चीन. ओके, पुढचा शब्द वाचूया. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबस. काय उच्चार होईल? फ. त्याला ई जोडून घेतला फी. इथपर्यंत झाला फी. समोर जाऊया. फिल्म. फिल्म. संपला शब्द. फिल्म. फिल्म. फिल्म म्हणजे काय? चित्रपट. आपण जो चित्रपट पाहतो त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फिल्म. शब्दाचं वाचन करा. फिल्म. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वरापर्यंत पहिला सिलेबस त्याच पद्धतीने आहे. फी एकत्रित उच्चार फी.
फी समोर एस एच दिसत आहे. एस एच एकत्रित उच्चार डायग्राफ आहे श, म्हणजे एस एच चा एकत्रित उच्चार झाला श. चला शब्द वाचूया. फिश. फिश शब्दाचं वाचन करा. फिश. फिश म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. फिश म्हणजे साप. आलं लक्षात. शब्दाचं वाचन करा. फिश. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने आहे. स्वर स्वरापर्यंत पहिला सिलेबल. एकत्रित उच्चार फी. फी समोर जाऊया. फिस. फिस्ट. फिस्ट. फिस्ट शब्दाचं वाचन करा. फिस्ट. फिस्ट म्हणजे काय आपली घट्ट धरलेली मूठ असते का नाही, घट्ट मूठ, त्याला काय म्हणतात फिस्ट. शब्दाचं वाचन करा. फिस्ट. ओके. पुढचा शब्द चला. स्वर स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल ग. ओके. त्याला हा ई जोडून घेतला गी. गी एकत्रित उच्चार सलग करायचा आहे. गी. समोर जाऊया. गिफ्ट. गिफ्ट शब्द. गिफ्ट. गिफ्ट. गिफ्ट म्हणजे काय आपण एकमेकांना गिफ्ट देत असतो. भेट वस्तू आहे का नाही. भेट वस्तू त्याला आपण म्हणतो गिफ्ट. शब्दाचं वाचन करा. गिफ्ट. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला. हा स्वर स्वरापर्यंत आपण आलो. हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल रे हा ग. त्याला हा र जोडून घेतला ग्र. ग्र. ई. ग्री. ग्रीप. ग्रीप शब्दाचं वाचन करा. ग्रीप. ग्रीप म्हणजे काय पकड. आपली एखाद्या वस्तूवर जी पकड असते त्याला आपण म्हणतो ग्रीप. शब्दाचं वाचन करा. ग्रीप. ओके. पुढचा शब्द चला. स्वर स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल ह. त्याला हा ई जोडून घेतला ही. इथपर्यंत काय झाला ही. समोर जाऊया. हिन. हिंट. 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 हिंट म्हणजे काय एखादा इशारा, इशाऱ्याची जी सूचना असते त्याला काय म्हणतो आपण हिंट. शब्दाचं वाचन करा. हिंट. ओके. पुढचा शब्द चला. स्वर स्वरापर्यंत झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल हा क. त्याला हा ई जोडून घेतला की. ओके. इथपर्यंत झाला की. समोर जाऊया. सीके. सीके एकत्र दिसलाय हा डायग्राम. सीके एकत्र दिसला आणि दिसला की त्याचा उच्चार काय होतो क. याचा उच्चार झाला क. संपला शब्द. की क. किक. किक. किक म्हणजे काय लाथ मारणे. लाथ मारणे. लाथ मारणे म्हणजे काय किक. शब्दाचं वाचन करा. किक. ओके. पुढचा शब्द चला. हा झाला पहिला सिलेबल. त्याच पद्धतीने की. एकत्रित उच्चार करून घेतला लगेच की. समोर जाऊया. किंग. किंग. संपला शब्द. किंग. किंग शब्दाचं वाचन करा. किंग. किंग म्हणजे काय राजा. राजा. शब्दाचं वाचन करा. किंग. ओके. पुढचा शब्द चला. हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल ल आणि त्याला हा ई जोडून घेतला ली. काय झालं इथपर्यंत ली. लिस. लिस्ट. 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 लिस्ट म्हणजे काय आपण लिस्ट बनवतो यादी आहे का नाही त्यालाच म्हणतात लिस्ट. शब्दाचं वाचन करा. लिस्ट. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर स्वरापर्यंत सलग करून घ्या रे. ली. ली कसा झाला सांगायची काय गरज आहे का नाही. ली हा ल त्याला ई जोडून घेतला ली. समोर जाऊया. लिफ्ट. लिफ्ट. संपला. लिफ्ट. लिफ्ट. लिफ्ट म्हणजे काय उचलणे. उचलणे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण लिफ्ट. शब्दाचं वाचन करा. लिफ्ट. ओके. पुढचा शब्द चला. त्याच पद्धतीने
हा झाला पहिला सिलेबल. एकत्र उच्चार ली. समोर जाऊया. लिस लिस्प. संपला शब्द. लिस्प लिस्प. शब्दाचं वाचन करा लिस्प. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला वाचायचा प्रयत्न करूया आपण. चला, हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? आलं. त्याला हा ई जोडून घेतला म्हणजे वेलांटी जोडल्यासारखा. ली. समोर जाऊया. लिप लिप्स लिप्स लिप्स. लिप्स म्हणजे काय? आपले ओठ. ओठ, ठीक आहे. एक असेल तर लिप आणि अनेक वचनी असेल तर लिप्स. शब्दाचं वाचन करा लिप्स. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल रे? ली. चला करून घ्या आता. ली. समोर सीके. सीके परत दिसलाय. सीके एकत्र आला तर त्याचा उच्चार क. काय होईल? ली क. लिक लिक. लिक म्हणजे काय? चाटणे. लिक म्हणजे काय? चाटणे. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? ली ली. समोर जाऊया. लिंक 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 लिंक. लिंक म्हणजे काय? दोन गोष्टींमधील जो दुवा असतो त्याला म्हणतात लिंक. शब्दाचं वाचन करा लिंक. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? म. त्याला ई जोडून घेतला मी. मी. ओके, समोर जाऊया. मिस मिस्ट. संपला शब्द. मिस्ट मिस्ट. मिस्ट म्हणजे काय? धुकं. हा, थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी आपल्याला धुकं पडतं आहे की नाही, त्याला म्हणतात मिस्ट. शब्दाचं वाचन करा मिस्ट. ओके, पुढचा शब्द. चला, हा केला स्वरापर्यंत पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? सलग करा आता. मी मी. समोर जाऊया. मिल मिल्क. संपला शब्द. मिल्क मिल्क. मिल्क म्हणजे काय? दूध. दूध. मिल्क म्हणजे दूध. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने हा झाला पहिला सिलेबल. एकत्र उच्चार करा रे. मी मी. समोर जाऊया. मिन मिंट. संपला. मिंट मिंट. मिंट म्हणजे काय? पुदिना. पुदिना जो आपला असतो त्याला मिंट असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा मिंट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर. स्वरापर्यंत हा केला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? अन्न. त्याला ई जोडून घेतलाय नी नी. समोर सीके. सीकेचा एकत्रित उच्चार क. वाचन करा निक निक. शब्दाचं वाचन करा निक. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकाराचा वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा स्वर. स्वरापर्यंत इथपर्यंत आपल्याला सलग उच्चार घ्यायचा आहे. कसा होईल सलग उच्चार? हा प. त्याला हा ई जोडून घेतलाय पी पी. समोर जाऊया. पी. पा. सीके परत सोबत आले. एकत्रित उच्चार क. पीक पीक. पीक म्हणजे काय? उचलणे. एखादी गोष्ट उचलणे त्याला आपण म्हणतो पीक. शब्दाचं वाचन करा पीक. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर. स्वरापर्यंत हा सलग उच्चार घ्यायचा आहे. कसा होईल? र. आणि त्याला ई जोडून दिला री. समोर जाऊया. रिफ रिफ्ट. संपला शब्द. रिफ्ट रिफ्ट. रिफ्ट म्हणजे काय? तडा किंवा एखादी फूट, ठीक आहे नाही, त्याला म्हणतात रिफ्ट. शब्दाचं वाचन करा रिफ्ट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर. स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. कसा उच्चार? सलग करा री. ओके, समोर जाऊ. रिंग
रिंग संपलं. रिंग 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 म्हणजे काय? अंगठी. बोटात जे अंगठी घालतात त्याला म्हणतात रिंग. शब्दाचं वाचन करा, रिंग. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारे. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. काय उच्चार होईल? सलग करा. री री. समोर जाऊया. रिस रिस संपला शब्द. रिस्क 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 म्हणजे काय? जोखीम. एखादी गोष्टीची जोखीम असते त्याला आपण म्हणतो रिस्क. रिस्क शब्दाचं वाचन करा, रिस्क. ओके, पुढचा शब्द वाचूयात. चला, त्याच पद्धतीने स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल केला. कसा उच्चार होईल रे? री. सलग उच्चार करायची सवय थोडी घ्या आता. री. समोर जाऊया. सीएच सीएच सोबत दिसतोय. सीएच एकत्रित आला तर त्याचा उच्चार च, आहे की नाही? मग सीएच त्याच्यासाठी झाला च. चला, वाचन करूया. रिच 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 म्हणजे काय? श्रीमंत. श्रीमंत. रिच म्हणजे काय? श्रीमंत. शब्दाचं वाचन करा, रिच. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला आपला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? चला, हा स, त्याला हा न जोडून घेतला. स्न स्न. काय झालं इथपर्यंत? स्न. त्याला हा ई उच्चार. स्नी स्नी. स्निप 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 म्हणजे काय? कातरणे. कातरणे. स्निप. शब्दाचं वाचन करा, स्निप. ओके, पुढचा शब्द. चला, स्वरापर्यंत सलग. कसा होईल रे? हा स, हा क एकत्र जोडून घेतले. स्क क. त्याला हा ई उच्चार. स्की. काय झालं इथपर्यंत? स्की. समोर जाऊया. स्की संपला. स्किन 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 म्हणजे काय? आपली त्वचा, आहे की नाही? त्याला आपण म्हणतो स्किन. शब्दाचं वाचन करा, स्किन. ओके, पुढचा शब्द. चला, स्वरापर्यंत त्याच पद्धतीने आहे. हा स, हा क एकत्र केला. स्क, त्याला ई जोडून दिला. स्की स्की संपलं शब्द. स्किड 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 म्हणजे काय? घसरणे. घसरणे. स्किड म्हणजे घसरणे. शब्दाचं वाचन करा, स्किड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने सोपा आहे, मागच्या सारखाच. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? स, त्याला क जोडला. स्क, त्याला ई जोडला. स्की. ओके, स्की स्किट स्किट. शब्दाचं वाचन करा, स्किट स्किट. स्किट म्हणजे काय? प्रहसन. प्रहसन म्हणजे काय? एखादी अशी विनोदी नाटिका असते त्याला आपण म्हणतो प्रहसन. लक्षात? शब्दाचं वाचन करा, स्किट. ओके, पुढचा शब्द. चला, त्याच प्रकारे हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? हा स, त्यालाच हा क. स्क, त्यालाच हा ई. स्की. संपला शब्द. स्किप 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 म्हणजे काय? एखादी गोष्ट वगळून पुढे जाणे, वगळणे, त्याला आपण म्हणतो स्किप. शब्दाचं वाचन करा, स्किप. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. हा स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार जोडत जायचा आहे? हा स, हा ल, त्याला जोडून घेतला. स्ल, त्याला हा ई जोडून घेतला. स्ली स्ली. संपला शब्द. स्लिम 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 म्हणजे काय? सडपातळ. स्लिम म्हणजे सडपातळ. शब्दाचं वाचन करा, स्लिम. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, हा स्वरापर्यंत हा झाला आपला पहिला उच्चार. कसा होईल? स, त्याला ई जोडून घेतलाय. सी. समोर जाऊया. सिंग सिंग. संपलं शब्द. सिंग 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 म्हणजे काय? गाणे, की नाही? आपण गाणे गातो किंवा प्रार्थना गातो, आहे की नाही? त्याला आपण म्हणतो सिंग. शब्दाचं वाचन करा, सिंग. ओके, पुढचा शब्द.
चला हा स्वर स्वरापर्यंत हा त्याच पद्धतीने पहिला सिलेबल झाला सी. सी समोर जाऊया. सिल्क. सिल्क संपला शब्द. सिल्क. सिल्क. सिल्क म्हणजे काय? रेशीम. रेशीम जे असतं रेशीम त्याला म्हणतात सिल्क. शब्दाचं वाचन करा सिल्क. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला हा स्वर स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. पहा लक्ष दिलं तर लगेच समजलं यस यस जोडून आलाय म्हणजेच श. श त्याला हा ई जोडून घेतला शी. शी प संपला. शिप. शिप. शिप म्हणजे काय? जहाज. समुद्रामध्ये असतात जहाज आहे का नाही, त्याला म्हणतात शिप. शब्दाचं वाचन करा शिप. ओके, पुढचा शब्द चला त्याच पद्धतीने हा स्वर स्वरापर्यंत कसा उच्चार होईल? हा स त्याला जोडून घेतला स्ल. स्ल त्याला हा आय जोडून घेतला ई, याचा उच्चार ई. स्लीप संपला शब्द. स्लीप. स्लीप. स्लीप म्हणजे काय? घसरणे किंवा निसटणे या अर्थाने आपण वापरतो. निसटणे. स्लीप. स्लीप शब्दाचं वाचन करा स्लीप. ओके, पुढचा शब्द चला हा स्वर स्वरापर्यंत हा झाला आपला पहिला सिलेबल. चला याचे उच्चार एकमेकाला जोडत जायचे आपल्याला. चला हा स हा प स्प. स्प त्याला ई जोडला स्पी. स्पी इथपर्यंत काय झाला? स्पी. समोर जाऊया. स्पीट संपला. स्पीट. स्पीट. स्पीट म्हणजे काय? थुंकणे. इंग्लिश मध्ये म्हणतात स्पीट. शब्दाचं वाचन करा स्पीट. ओके, पुढचा शब्द चला हा स्वर स्वरापर्यंत त्याच पद्धतीने आहे. स्प स हा प एकमेकाला जोडत गेलो आपण. काय झाला? स्प त्याला हा ई जोडून घेतलाय स्पी. स्पीन. स्पिन. स्पिन. स्पिन म्हणजे काय? फिरकी आहे की नाही? फिरकी. आपण क्रिकेट पाहतो, क्रिकेटमध्ये बॉलिंग टाकणारे काही जण स्पिन करणारे असतात. म्हणजे काय? बॉलची फिरकी टाकतात आहे की नाही, त्याला म्हणतात स्पिन. शब्दाचं वाचन करा स्पिन. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे आपण शब्द पाहिले त्याच्यामध्ये आयचा उच्चार ई असा झाला, परंतु या आयचा उच्चार कधी कधी आई असा देखील होतो. आई. असे शब्द कोणते ते आपण पाहू. पहा जनरली सामान्यपणे ज्या शब्दांच्या शेवटी आय एन डी या प्रकारचा आपल्याला अक्षरांचा गट दिसतो त्यावेळेस या आयचा उच्चार आई असा होतो. कसा होतो? आई. पहा त्यावर आधारित थोडेसे शब्द पाहू. थोडेसेच आहेत परंतु हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. ओके, पहा यावर आधारित शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला पहिला शब्द या ठिकाणी आय दिसतो आहे, परंतु या स्वरानंतर लगेच आय एन डी अशा अक्षर आपल्याला चिटकून आलेले दिसतात. या बाबतीत या आयचा उच्चार ई नाही होत तर आई असा उच्चार करायचा. कसा? आई. आणि तो उच्चार आधीच्या उच्चाराला जोडून घ्यायचा. मग या ठिकाणी कसं होईल पहा, हा आहे क. चला सिलेबल पाहू. हा झाला आपला पहिला सिलेबल. याचा उच्चार काय होईल? क. त्यानंतर हा आय याचा उच्चार काय करायचा आहे? आई. परंतु हा आई मधला हा क ला चिटकून येईल आणि याचा होईल का. आणि एकत्र काय होईल? का ई. काही. इथपर्यंत काय झाला? काही. हे कधी होतं? जर शेवटी आय एन डी असा प्रकार असेल तर. थोडेसे शब्द आहेत परंतु हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. चला इथपर्यंत काय झालं? काही. समोर जाऊ. काइन. काइंड संपलं. काइंड. काइंड शब्दाचं वाचन करा काइंड. काइंड म्हणजे काय? दयाळू. दयाळू त्याला आपण म्हणतो काइंड. शब्दाचं वाचन करा काइंड. चला त्याच प्रकारातला पुढचा शब्द. चला इथं आय दिसतो आहे परंतु याच्यानंतर एन डी हे मागून आले म्हणून याचा उच्चार आई आणि तो आधीच्या याला जोडून घ्यायचा. आधीचा आहे म म्हणजे काय होईल? माई. काय झालं इथपर्यंत? माई. हा पहिला सिलेबल काय उच्चार होईल?
माइंड. समोर जाऊया. माइंड, माइंड संपलं शब्द. माइंड, माइंड वाचन करा. माइंड. माइंड म्हणजे काय? आपलं मन जे असतं त्याला आपण म्हणतो माइंड. शब्दाचं वाचन करा. माइंड. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथं आय स्वर आहे, याच्यानंतर एनडी आलाय म्हणून याचा उच्चार आई आणि तो आधीच्या अक्षरात जोडून घ्यायचा. पहिला सिलेबल कसा होईल रे? हा व त्याला आई जोडला, वाई. काय शब्द झाला? वाई. समोर जाऊया. वाईन, वाईंड, वाईन, वाईन. वाईन म्हणजे काय? गुंढळणे. गुंढळणे. वाईन म्हणजे काय? गुंढळणे. आलं लक्षात? याचा दुसरा एक उच्चार होतो विंड. विंड म्हणजे हवा किंवा वारा. आलं लक्षात? परंतु या बाबतीत याचा उच्चार काय आहे? वाईन. वाईन. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर याच्यानंतर एन डी ही अक्षर जोडून आली दिसतात म्हणून याचा उच्चार आई असा होईल, आहे की नाही? तर हा झाला पहिला सिलेबल. कसं होईल? हा ब हा ल एकत्र केला, ब्ल. काय झालं इथपर्यंत? ब्ल. ब्ल त्याला आई जोडला, ब्लाई, ब्लाई, ब्लाई. समोर जाऊया. ब्लाइंड, 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 ब्लाइंड. ब्लाइंड म्हणजे काय? आंधळा. आंधळा त्याला आपण म्हणतो ब्लाइंड. शब्दाचं वाचन करा. ब्लाइंड. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला. आय याच्यानंतर एन डी आहे म्हणून याचा उच्चार आय. कसा? हा ब पहिला सिलेबल झाला. ब त्याला आय जोडून घेतला, बाय. ओके. पायी पुढे न. बाइंड, बाइंड संपलं. बाइंड, बाइंड, बाइंड. बाइंड करणे म्हणजे काय? बांधणे. बांधणे म्हणजेच बाइंड. शब्दाचं वाचन करा. बाइंड. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला. स्वर स्वरानंतर एन डी आहे म्हणून याचा उच्चार आई आणि तो पुढच्याला जोडून घ्यायचा. हा पा पहिला सिलेबल. फ त्याला हा आई जोडून घेतला, फाई. काय शब्द झाला? फाई. समोर जाऊया. फाईन, फाईंड संपलं. फाईन, फाईन. फाईन म्हणजे काय? सापडले किंवा सापडणे. सापडणे. लक्षात? शब्दाचं वाचन करा. फाईन. ओके. पुढचा शब्द. चला. स्वर सापडला. याचा उच्चार आई असा होणार आहे. का? कारण याच्या मागे एन डी अशी अक्षर जोडून आलेली आहे. चला आता उच्चार करत जाऊ. हा झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? हा ग त्याला र जोडून घेतला, क्र. त्याच्या मागून हा आई म्हणजे काय होईल? ग्राई, ग्राई. समोर जाऊया. ग्राईन, ग्राइंड संपलं. ग्राइंड, ग्राइंड. शब्दाचं वाचन करा. ग्राइंड, ग्राइंड. ग्राइंड म्हणजे काय? दळणे. दळणे त्याला म्हणतात ग्राइंड. शब्दाचं वाचन करा. ग्राइंड. पहा आणखी काही शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये आयचा उच्चार आई असा होतो. उदाहरणार्थ पहा. ज्यांच्या शेवटी आई नंतर एल डी आलेला आहे त्या शब्दांच्या बाबतीत देखील याचा उच्चार आई असा होतो. म्हणजे याचा उच्चार काय होईल? वाईल्ड. वाईल्ड, वाईल्ड. वाईल्ड म्हणजे काय? जंगली, आहे का नाही? जंगली, वाईल्ड. शब्दाचं वाचन करा. वाईल्ड. किंवा आणखी पहा त्यासारखाच काय होईल याचा उच्चार? माइल्ड. माइल्ड. माइल्ड म्हणजे काय? सौम्य. सौम्य जी गोष्ट असते की नाही त्याला म्हणतात माइल्ड. याच्यासारखेच आणखी शब्द आहेत ते मी तुम्हाला सरावाच्या पीडीएफ मध्ये टाकून देईल. आलं लक्षात? पहा हे असे थोडेसे शब्द असतात की ज्यामध्ये स्वरांचा उच्चार नेहमीच्या नियमापेक्षा थोडा वेगळा होतो. परंतु असे शब्द देखील आपल्या वाचनातून जाणं महत्वाचं आहे. आलं लक्षात?
अशा शब्दांचा देखील सराव करा. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर क्रमांक 14 मध्ये आयचा उच्चार ई असे असणारे थोडेसे मोठे शब्द त्यांच्या वाचनाचा आपण सराव केला. त्याच पद्धतीने काही शब्दांच्या बाबतीत आयचा उच्चार आई असा होतो ते शब्द देखील आपण वाचले आणि त्यांच्या वाचनाचा सराव केला. पहा, आजच्या लेक्चरमध्ये जेवढे शब्द झालेले आहेत ते सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव करा. आजच्या लेक्चरमध्ये झालेले सर्व शब्द या ठिकाणी इमेज स्वरूपात दिलेले आहेत. वाटलं तर तुमचा व्हिडिओ पॉज करा किंवा मोबाईलचा स्क्रीनशॉट काढा आणि हे सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि याच्या वाचनाचा नियमित सराव करा. चला, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबू आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक नम्र सूचना आहे की तुम्ही जेवढे शब्द लिहून घेतले आहेत त्याच्या वाचनाचा सराव ठेवत जा. एखाद्या प्रकारातले शब्द कसे वाचायचे समजले नाही तर त्याच्या संबंधित लेक्चर तो व्हिडिओ पुन्हा पहा, समजावून घ्या आणि वाचनाचा सराव चालू ठेवा. कारण तुम्ही जेवढा सराव करताल तेवढे तुम्ही परफेक्ट होत जाता. आलं लक्षात? ठीक. आणि शेवटी माझ्या शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना नम्रतेची विनंती, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजे ते विद्यार्थी देखील इंग्रजी वाचनामध्ये हळूहळू परफेक्ट होतील, त्यांची गोडी वाढेल आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल. चला, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.